नवनाथ कथासार अध्याय 31 भावार्थ चौरंगीची तपश्चर्या. श्री गणेशाय नमः. विकारवश झालेल्या भुजावंतीचा तीव्र शब्दात धिक्कार करून कृष्णागर निघून गेला आणि भविष्यातील प्रसंगाच्या कटुकल्पनांनी ती जीव देण्याचा विचार करू लागली. तिने आपले विश्वासू दासीला पाचारण करून घडलेला सर्व प्रकार तिला सांगितला. तेव्हा तिने तिला एक युक्ती सांगितली. ती म्हणाली, राणीसाहेब, तुम्हाला आत्मघात करण्याचे काहीच कारण नाही. आता मी सांगते तसे करा. महाराज आले तरी तुम्ही उठू नका, रुसून झोपून राहा, स्पंदन करीत राहा. महाराज तुमच्याजवळ येतील तेव्हा तुम्ही रडून आकांत करा. ते तुम्हाला रडण्याचे कारण विचारतील तेव्हा तुम्ही सांगा, यापुढे तुमचा पुत्र तरी येथे राहील किंवा मी तरी. आज तुम्ही नाही असे पाहून तुमचा लाडका कृष्णागर वाईट हेतूने माझ्यापाशी आला. तो माझ्यावर अतिप्रसंग करू पाहत होता, पण मी त्याच्या वासनेला बळी पडले नाही. त्याला दूर ढकलून मी पळाले. तेव्हा मी दाद देत नाही असे पाहून त्याने आपले तोंड काळे केले. तुमच्या अनुपस्थितीत जर असेच घडणार असेल तर जिवंत राहण्यापेक्षा मेलेले बरे. ते ऐकून संतापलेला राजा कसलाही विचार न करता कृष्णागराला जीवे मारील. मग तुम्ही निर्भयपणे सुखाने संसार कराल. भुजावंतीला ती युक्ती पटली. तिने अन्नपाणी व स्नान टाकले, अंगावरील राजशृंगार फेकून दिला आणि विनमुख होऊन सुवर्णमंचकावर पडून राहिली. शिकारीवरून परतल्यावर शशांक राजा तडक भुजावंतीच्या महालात गेला. तेथे तिची अस्ताव्यस्त स्थिती पाहून त्याने तिची प्रेमाने विचारपूस केली. तेव्हा ती हमसून हमसून रडू लागली. राजाने तिचे अश्रू पुसले व रडण्याचे कारण विचारले. तेव्हा तिने दासीने पडविल्याप्रमाणे सर्व काही सांगितले. ते ऐकून संतापलेल्या राजाच्या डोळ्यात अंगार फुलला. त्याने सेवकांना कृष्णागराचे हातपाय तोडण्याची आज्ञा फरमावली. ते ऐकून सेवकांनाही वाईट वाटले. थोड्या वेळाने संताप कमी झाल्यावर राजेसाहेब ही भयंकर शिक्षा रद्द करतील या आशेने ते काही वेळाने पुन्हा राजाकडे गेले व कृष्णागराचे काय करायचे ते विचारले. तेव्हा दिरंगाईबद्दल राजाने त्यांचीच खरडपट्टी काढली आणि शिक्षेची अंमलबजावणी भर चौकात ताबडतोब करण्यास सांगितले. त्यामुळे सेवकांचाही नाईलाज झाला. त्यांनी कृष्णागराला पकडून एका चौरंगावर बांधले आणि एका चौकात आणून त्याचे हातपाय तोडून टाकले. त्या घावानी मरणप्राय वेदना होऊन कृष्णागर तडफडाट करीत बेशुद्ध होऊन पडला. त्याचे हाल पाहून लोकांनाही आणीवार दुःख झाले. हळहळ व्यक्त करीत ते सर्व राजाला दूषणे देऊ लागले. गोरक्ष व मच्छिंद्र भिक्षा मागत हिंडत असताना त्यांनी ते दृश्य पाहिले. विकलांग कृष्णागराचे हाल पाहून त्यांचेही हृदय कळवळले. त्यांनी लोकांकडे चौकशी केली, पण कोणीही समाधानकारक खुलासा करू शकले नाही. तेव्हा मच्छिंद्रनाथाने अंतर्दृष्टीने अवलोकन केले असता सर्व काही प्रकार त्यांच्या ध्यानात आला. तसेच हा राजपुत्र अवतारी पुरुष आहे हेही कळले. तेव्हा गोरक्ष मच्छिंद्रांना म्हणाला, आपण या कृष्णागराला राजाकडून मागून घेऊ. याला पंथदीक्षा देऊन चौरंगीनाथ करू आणि तो सर्व सामर्थ्यवान झाला की त्याच्याच हस्ते त्याचा अविचारी बाप व चांडाळीन सावत्राई यांना धडा शिकवू. मच्छिंद्राला त्याचा सल्ला पटला. मग ते दोघे राजवाड्यात गेले. शशांकाराने त्यांचा योग्य तो सन्मान करून येण्याचे कारण विचारले. तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, हे राजा, आज तुझ्या नगरात आम्ही एका मुलाला शिक्षा झालेली पाहिली. तो तुझा अपराधी आम्हाला दे. त्यावर शशांकर म्हणाला, पण त्याचा तुम्हाला काय उपयोग? उलट तुम्हालाच त्याची सेवा करावी लागेल. मच्छिंद्र म्हणाला, त्याची तू चिंता करू नकोस. त्याचे काय करायचे ते आम्ही पाहू. तू त्याला आमच्या स्वाधीन करणार आहेस किंवा नाही एवढे सांग. ते रोखठोक बोलणे ऐकून राजा वरमला. त्याने नाथांच्या म्हणण्यास तात्काळ होकार दिला. राजाचा निरोप घेऊन ते दोघे उठले आणि तडक कृष्णागरापाशी आले. रक्ताने माखलेल्या चौरंगासह त्याला उचलले आणि आपल्या मुक्कामी परतले. तेथे चौरंगीचे कृष्णागराचे नाथांनी ठेवलेले नावे हातपाय तळून काढले. त्यानंतर चौरंगीच्या जखमा बांधून त्याला थोडे खाऊपिऊ घातले. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी कौंडिण्यपूर सोडले आणि मजल दरमजल करीत बद्रिकाश्रमास गेले. तेथे चौरंगीला शिवालयात ठेवून त्यांनी अरण्यात हिंडून एक गुप्त गुहा शोधून काढली. गोरक्षाने एक मोठी शिळा आणून तिची गुहेतच उंचावर स्थापना केली व अस्त्रबळाने गुहेत अंधार केला. मग त्या दोघांनी चौरंगीला गुहेत नेऊन ठेवले व शिळेकडे निर्देश करून त्याला म्हणाले, तुला या शिळेकडे पाहत तपानुष्ठान करायचे आहे. तुझे तिच्याकडे दुर्लक्ष झाले तर क्षणार्धात कपाळमोक्ष होईल. म्हणत सतत सावध राहा.
आता तुझा देहच आत्महिताचे परम साधन आहे. अशा प्रकारे चौरंगीला सर्व सूचना देऊन झाल्यावर गोरक्षाने त्याला मंत्रोपदेश केला. त्यानंतर काही फळे त्याच्या पोळ्यात ठेवली. म्हणाला, ही फळे खाऊन राहा. दिलेल्या मंत्राचा जप कर आणि शिळेवर लक्ष ठेवून प्राणरक्षण कर. तीर्थयात्रा आटोपून आम्ही लवकरच येऊ. त्यानंतर त्याने गुहेच्या तोंडाशी एक प्रचंड दगड बसवला. एवढे झाल्यावर गोरक्षाने चामुंडेला आवाहन करून चौरंगी पुढे नित्य मधुर फळे ठेवत जा असे सांगितले. त्यानंतर ते गुरुशिष्य गिरनारकडे रवाना झाले. इकडे नाथांच्या आज्ञेनुसार चामुंडा आपले कार्य करत राहिली, पण चौरंगीचे त्या फळाकडे लक्षच नसे. खाण्याच्या नादात दुर्लक्ष होऊन अनर्थ घडू नये म्हणून तो उपाशीपोटीच तपश्चर्या करू लागला. त्यामुळे कालांतराने त्याचा देह म्हणजे हाडाचा सांगाडा उरला, पण शरीर काष्ठवत झाले. त्यावर वारूळ चढले तरी त्याची तपश्चर्या चालूच होती. या अध्यायाच्या श्रवणाने आणि वाचनाने शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाहीत.